थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। धनंजय मुंडेंसह माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत। मंत्री कोकाटे यांच्या कार्यालयाने या संदर्भातील माहिती दिलेली आहे। तर धनंजय मुंडेंच्या उपस्थितीबाबत साशंकता कायम आहे। मुंडेही गेल्या 2 बैठकीप्रमाणे यावेळीही दांडी मारण्याची शक्यता अधिक आहे। तर थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटेंसह धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, या बैठकीला माणिकराव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत, मात्र धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्राची, आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे 2 जे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे वादात आहेत आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे तर आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार नाहीत। वेगवेगळे कारण जे आहेत त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहेत आणि त्या निमित्ताने आजच्या या बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याची त्यांच्या कार्यालयाने माहिती दिलेली आहे। तर धनंजय मुंडे हे प्रकृतीच्या कारणास्तव, कारण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन काही दिवसांपूर्वी झालेलं होतं, त्यामुळे गेल्या 2 बैठकांमध्ये त्यांनी हजेरी लावलेली नव्हती आणि आजच्या बैठकीला सुद्धा मुंडे हे गैरहजर राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या दोन्ही मंत्र्यांची राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे आणि कुठेतरी हा मुद्दा आज कॅबिनेटमध्ये चर्चेला येऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न आहे का, असा एक सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। मंत्री कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती होऊ लागलेली आहे। तर दुसरीकडे मसाजोग येथे झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत। उपस्थित राहणार नाहीयेत, मात्र धनंजय मुंडे आता हे उपस्थित राहणार की नाही राहणार याबद्दल नेमका प्रश्नचिन्ह आहे। हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।